नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स ॲपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा केक होता ट्रफल चॉकलेट केकची ऑर्डर होती. तर त्यासाठी मी पहिलं चॉकलेटचा स्पॉन्ज बनवून घेतला आणि गनाश बनवून घेतला आणि गनाश पायपिंग बॅगमध्ये भरूनच मी याला करते फिलिंग. आणि आपण यामध्ये चोको चिप्स टाकलेले आहेत आणि तसंच सेम दुसऱ्या लेअरला पण करून घेतलेलं आहे आणि असं सेम केलेलं आहे. मी याला पॅलेट नाईफ जास्त यूज करत नाही, कारण पॅलेट नाईफला लागून आपलं गनाश खूप वेस्टेज होतं. म्हणून मी असं पायपिंग बॅगनेच लावून घेते आणि मग त्यावरती चोको चिप्स टाकते आणि शुगर सिरपने सोकिंग करते. आणि जेव्हा हे करत असताना मध्ये मध्ये मी याला फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट व्हायला ठेवते, कारण आता पाऊस जरी चालू झाला असला तरी थोडं मध्ये मध्ये ऊन असतं, त्याच्यामुळे गनाश थोडं सेट होत नाही, थोडं पातळ राहतं. त्याच्यामुळे तो सेट होण्यासाठी थोडा वेळ त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. तर आता हे क्रम्बल कोट माझं रेडी झालं. मी आता फायनल कोटिंग करते. तर फायनल कोटिंगसाठी पहिले असं साईडला कवरिंग करून घेतलं आणि नंतर टॉपला करून घेतलं आणि पुन्हा मी थोडा वेळ सेट करायला ठेवून घेतला आणि नंतर पॅलेट नाईफ थोडं मी असं वरून स्प्रेड करून घेतलं, साईडने स्प्रेड करून घेतलं आणि मी गार्निशिंग तयार करून घेतलेली होती फ्लावर्सची आणि त्यांना मी असं गोल्ड डस्ट लावून घेतली आणि मग नंतर मी केकला त्या लावून डेकोरेशन करून घेतलेलं आहे. तर आता आपण डेकोरेशन करूया. केकला असं मी गनाशनी वरती मला टॉपला थोडी बॉर्डर हवी होती, म्हणून पुन्हा एकदा पॅलेट नाईफ फिरवून घेतलं आणि साईडला अशी वरती बॉर्डर्स आली. तर आता मी याला गोल्ड डस्टमध्ये इव्हापोरेट मिक्स करून एक लिक्विड तयार करून घेतलं आणि असं साईडला बॉर्डर करून घेतली केकचा आणि त्यानंतर मी साईडला असं स्प्रेड करून घेतला गोल्ड डस्टचं लिक्विड आणि आता साईडने मी असं गार्निशिंग लावते. मला कस्टमरने फोटो पाठवलेला होता, तसा त्यांना केक हवा होता, पण तो केक होता मोठा आणि हा होता ½ kgचा आणि माझ्याकडे ते फ्लावर्स नव्हते, म्हणून मी माझ्याकडे रोजचे होते ते लावून घेतले आणि केक रेडी करून घेतला आहे. असे साईडला असे फ्लावर्स लावून घेतले आणि नंतर मग मी टॉपला लावलेले आहे टॉपर्स आणि थोडेसे गोल्डचे शुगर बॉल असे स्प्रेड केलेले आहेत आणि केकचं डिझाईन आपलं रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला माझं केकचं व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्सही करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. थँक्स फॉर वॉचिंग.